आपण आज जे काही आहोत किंवा आपण जशी जीवनशैली किंवा लाईफस्टाईल जगतो त्यावरती फक्त आपलं आजचंच आरोग्य नाही तर पुढचं 10, 20 किंवा 30 वर्षांचं आरोग्य डिपेंड करतं किंवा त्याचा परिणाम त्यावरती होत असतो. आपण आजार झाल्यानंतर आपल्या शरीराची किंवा आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात करतो, पण काही छोट्या छोट्या सवयी जर का आपण आजच स्वतःला लावल्या तर त्याचा भविष्यामध्ये आपल्या आरोग्यावरती नक्कीच चांगला परिणाम होऊ शकतो. तर नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अशा काही 10 हॅबिट्स किंवा 10 सवयी बघणार आहोत की ज्याचा परिणाम आपल्या ओव्हरऑल हार्ट हेल्थ, मेटाबॉलिझम असेल किंवा वजन कमी करण्यावर असेल किंवा एकूणच आपल्या लॉंग टर्म हेल्थवरती होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता त्यामधली सगळ्यात पहिली सवय आहे ती म्हणजे डू मॉर्निंग स्ट्रेचेस. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण थोडेफार जसे की स्ट्रेचेस केले, उदाहरणार्थ शोल्डर रोटेशन असेल, रिस्ट रोटेशन असेल किंवा नेक रोटेशन असेल किंवा नी रोटेशन असेल, हे असे थोडेसे छोटे मोठे स्ट्रेचेस जर का आपण केले तर त्यामुळे आपला संपूर्ण दिवस चांगला जाऊ शकतो. रात्रभर झोपल्यामुळे ऑलरेडी आपली बॉडी स्टिफ झालेली असते, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर हे स्ट्रेचेस केले तर आपल्या शरीरावरती लॉंग टर्म हेल्थवरती नक्कीच ह्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. पण सकाळी उठल्यानंतर सातत्याने दररोज पहिले 10 ते 15 मिनिटं हे काही मॉर्निंग स्ट्रेचेस जर का केले तर यामुळे नक्कीच आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, दिवसभर फ्रेश वाटतं, अख्खा दिवस आपला पूर्णपणे सेट होतो, दिवसभरात थकवा येत नाही. पण हे स्ट्रेचेस दररोज सकाळी उठल्यानंतर रेग्युलरली करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. आता यामध्ये दुसरं आहे ते म्हणजे स्टे हायड्रेटेड. दिवसभरामध्ये 1.5 ते 2 लिटर पाण्याचा इनटेक असणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसभरात स्वतःला हायड्रेटेड ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे. पण सातत्याने जर का पाण्याचा इनटेक जास्तीत जास्त ठेवला तर यामुळे आपल्या डायजेशनला मदत होते, ब्रेन परफॉर्मन्स सुधारतो, आपली एनर्जी वाढते, आपली त्वचा चांगली राहण्यास मदत होते. त्याबरोबरच या व्यतिरिक्त पाण्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा ग्लासभर पाणी प्या आणि मगच तुमच्या दिवसाची सुरुवात करा. आणि त्यानंतर दिवसभरात थोडा मील नंतर थोडंसं पाणी किंवा तुम्हाला जशी जशी आठवण येईल तसं तसं पाणी पिण्याचा प्रयत्न करा. दिवसभरात किमान 1.5 ते 2 लिटर पाण्याचा इनटेक असणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये तिसरं आहे ते म्हणजे फ्लॉस. आपल्या दातांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही दररोज फ्लॉस करू शकतात. फ्लॉस म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जिथे आपला ब्रश पोहोचू शकत नाही तिथे फ्लॉसच्या मदतीने, फ्लॉस ही कॉर्ड असते जी प्लास्टिक किंवा सिल्क पासून बनलेली असते, ती आपल्या दातांवरती जर का आपण घासली तर तिच्या मदतीने अडकलेलं किंवा कुजलेलं अन्न आपण नक्कीच काढू शकतो. हे जर का आपण रोज केलं तर यामुळे दातांमध्ये कुठेच अन्न अडकणार नाही आणि त्यामुळे अर्थात आपले दात किडणार नाहीत आणि आपल्या दातांचं आरोग्य हे उत्तम राहील. आता यामध्ये चौथं आहे ते म्हणजे अप्लाय सनस्क्रीन. सनस्क्रीन आपल्यासाठी खरंच एवढं महत्त्वाचं आहे का? सनस्क्रीनमुळे खरंच स्किन कॅन्सरपासून आपलं संरक्षण होतं का? किंवा सनस्क्रीन आणि स्किन कॅन्सर यांचा काय संबंध आहे यावरती मी अख्खाच एक सेपरेट व्हिडिओ केला आहे. ह्या व्हिडिओनंतर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. शक्यतो घरातून बाहेर पडायच्या आधी आपला चेहरा असेल, मान असेल, कान असेल किंवा आपले हात असतील, मेनली असे बॉडी पार्ट्स जे सूर्याच्या अतिनील किरणांच्या सतत संपर्कामध्ये येत असतात, या बॉडी पार्ट्सला सनस्क्रीन लावून मगच घरातून बाहेर पडा. यामध्ये 5वं आहे ते म्हणजे जास्तीत जास्त ड्रायफ्रूटचा समावेश करा. जेव्हा पण तुम्हाला भूक लागते किंवा काहीतरी खायचं क्रेविंग होतं तर अशा वेळेला शक्यतो ट्राय करा की तुम्ही जास्तीत जास्त ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम, अक्रोड, काजू, खजूर, मनुका, अंजीर हे ड्रायफ्रूट्स, त्याबरोबरच बिया असतील, सूर्यफुलाची बी असेल किंवा जवसाच्या बिया असतील किंवा भोपळ्याच्या बिया असतील किंवा चिया सीड्स असतील, या बियांचा समावेश तुमच्या खाण्यामध्ये अधिकतर करण्याचा प्रयत्न करा. आपल्या संपूर्ण शरीराला याचा फायदा तर मिळतोच, त्याबरोबरच आपल्या हार्मोन्सचं रेग्युलेशन अधिकतर राहतं. सो त्यामुळे जास्तीत जास्त ड्रायफ्रूट्स आणि बियांचा समावेश आपल्या आहारामध्ये करण्याचा प्रयत्न करा. आता यामध्ये 6वं आहे ते म्हणजे दुपारची झोप किंवा नाप. 2025 मध्ये एक रिसर्च पब्लिश करण्यात आला. यामध्ये काही लोकांची जनरल सायकॅट्रीची टेस्ट घेण्यात आली. आता अर्थातच जे लोक दुपारी
नॅप घेतात किंवा झोपतात त्यांनी कॉग्नेटिव्ह टेस्टमध्ये जास्त स्कोर केला ॲज कम्पेअर टू जे लोक दुपारी झोप किंवा नॅप घेत नाहीत. तुम्ही जर का 30 मिनिटापेक्षा कमी दुपारची झोप किंवा नॅप घेत असाल तर यामुळे नक्कीच तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो आणि ट्राय करा की तुम्ही टायमर लावून झोपाल, म्हणजे तुम्ही जास्त वेळ झोपणार नाही. आता यामध्ये 7वं आहे ते म्हणजे डू प्रॉपर वर्कआउट. अर्थातच सकाळचे मॉर्निंग स्ट्रेचेस झाले म्हणजे झालं असं नाहीये. सकाळी किंवा संध्याकाळी प्रॉपर योगा, जिम असेल किंवा पिलाटेस असेल किंवा झुंबा असेल, तुम्हाला जे पण प्रकार व्यायामाचा आवडेल तो तुम्ही किमान 1 तास का होईना सकाळी किंवा संध्याकाळी कोणती पण एक वेळ ठरवून करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे तुमच्या लॉंग टर्म हेल्थसाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. आता यामध्ये 8वं आहे ते म्हणजे प्राणायाम करा. ब्रिदिंग एक्सरसाइज असेल किंवा प्राणायामाचा कोणताही प्रकार असेल, जर का तुम्ही रोज सातत्याने थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं का होईना जर तुम्ही केला तर यामुळे तुमचं लंग्सचं हेल्थ म्हणजेच फुफ्फुसांचं आरोग्य खूप चांगलं राहण्यास मदत होते आणि याचा तुमच्या ओव्हरऑल शरीरावरती देखील उत्तम परिणाम होतो. यामध्ये अर्थातच तुम्ही कपालभाती असेल, डीप ब्रिदिंग असेल, फास्ट ब्रिदिंग असेल किंवा जास्तीत जास्त वेळ श्वास रोखण्याची प्रॅक्टिस या गोष्टी तुम्ही इन्क्लूड करू शकतात. म्हणजे जसं जसं आपलं वय होत जातं, जर का आपले फुफ्फुस चांगले असतील, तंदुरुस्त असतील किंवा इतर ऑर्गन्स देखील आपले चांगले असतील तर आपल्या लॉंग टर्म हेल्थसाठी हे खूप फायद्याचं ठरू शकतं आणि भविष्यामध्ये आपलं संपूर्ण आरोग्य, आपली पूर्ण बॉडी फिट राहण्यास मदत होईल. यामध्ये 9वं आहे ते म्हणजे एखादा छंद जोपासा. 2023 मध्ये नेचर मेडिसिनमध्ये एक स्टडी पब्लिश झाला ज्यामध्ये असं लक्षात आलं की जे लोक आपली हॉबी किंवा छंद जोपासतात त्यांचं ओव्हरऑल हेल्थ आणि मूड हा उत्तम राहतो. कारण अर्थातच हॉबीजमध्ये क्रिएटिव्हिटी असते, सेल्फ एक्सप्रेशन असतं, सेन्सरी एंगेजमेंट, रिलॅक्सेशन, कॉग्नेटिव्ह स्टिम्युलेशन या सर्व गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. त्यामुळे ट्राय करा की तुम्ही तुमचा आवडीचा एखादा छंद किंवा हॉबी जोपासाल. आता यामध्ये 10वी हॅबिट आहे ती म्हणजे ईट क्लीन. तेलकट असेल, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड असेल, हाय शुगरी फूड्स असतील किंवा अल्कोहोलिक बिहेवियरेजेस असतील, हे शक्यतो तुमच्या आहारामधून मायनस करा. शक्यतो हे खाणं पूर्णपणे अवॉइड करा आणि ट्राय करा की तुम्ही जास्तीत जास्त हेल्दी आणि हेल्दीच अन्न खाल. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील, म्हणजेच हिरव्या पालेभाज्या असतील किंवा फळे असतील किंवा मिलेट्स असतील, जे कडधान्य असेल किंवा मगाशी सांगितलं तसं बिया असतील किंवा ड्रायफ्रुट्स असतील, या चांगल्या आणि चांगल्याच गोष्टी खाण्यावरती जास्तीत जास्त भर द्या. कारण हे अर्थातच तुमच्या आजच्या हेल्थवरती जेवढं परिणाम करतं तेवढंच ते तुमच्या उद्याच्या म्हणजेच भविष्याच्या लॉंग टर्म हेल्थवरती खूप जास्त परिणाम करत असतं. सो जेवढं क्लीन आणि चांगले अन्नपदार्थ खाता येतील तेवढे चांगले अन्नपदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. तर या अशा काही 10 हॅबिट्स किंवा सवयी आहेत की ज्या आपण आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये इन्क्लूड केल्या आणि सातत्याने जर का आपण करत राहिलो तर आपल्या लॉंग टर्म हेल्थवरती त्याचा खूप चांगला परिणाम होऊ शकतो. पण अर्थातच आपल्याला ते सातत्याने आणि कन्सिस्टंटली करणं खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.